तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा शेतकरी मित्रांनो, ज्या पीक विम्याची आपण आतुरतेने वाट बघत होते, तर बघा शेतकरी मित्रांनो, आता आपल्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण बघा शेतकरी मित्रांनो, 2023 ते 2025 पर्यंत आपल्या सर्व नुकसान झालेल्या पिकाचा आता आपल्याला भरपाई मिळणार शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 15 ऑगस्ट लवकर येत आहे आणि त्या निमित्तानं बघा सरकारने आता एक नवीन जी आर टाकण्यात आला आहे आणि त्या जाहिरात बघा आता शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळणार ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आता माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जी आर मध्ये काय म्हणते, तर त्यासाठी बघा आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे बघा पीक विम्याचे पैसे आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि पीक पीक विमा कंपनी बैठक घेतली आणि त्यात बघा हा असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की बघा शेतकरी मित्रांनो, तर आता मोठा निर्णय काय घेण्यात आला आहे बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय बर्गे यांच्या उपस्थित बघा महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत बघा सुमारे बघा 2400 कोटी रुपयाची निधी आता मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा आता शेतकऱ्यांना आता बटन दाबूनच टाकलं आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता जिल्ह्यात बघा विदर्भ आणि मराठवाड्यात बघा सर्वात अधिक आता पैशाचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाड्यातनी आता पैशाचे वाटप सुरू करण्यात आले। त्या म्हणजे बघा यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, बीड अशा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। पण बघा हे जिल्ह्यातनी पैसे पडणार का हे अजूनही माहीत नाही झालं। कारण बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण खाली बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा करण्यात आलेले आहे। त्यानुसार तुम्हाला समजणार की आपल्या जिल्ह्यात पैसे किती मिळणार आहेत आणि आपल्याला पैसे कधी मिळणार। बघा आता इथं लिहिलेलं आहे की बघा काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे, परंतु बघा उतरणे शेतकऱ्यांना पुढील बघा 2 ते 5 दिवसात पैसे मिळणार आहे। म्हणजे की बघा आता 15 ऑगस्ट येत आहे, 15 ऑगस्टच्या आधी बघा शेतकऱ्यांना आता गुड न्यूज मिळून जात आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी आता हा असा एक बघा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि आता निर्णय कसा काय झाला बघा। शेतकऱ्यांना बघा नुकसान झालेल्या घेऊन बघा शेतकऱ्यांना केंद्र सरकार, राज्य सरकार बघा प्लस विमा कंपन्याची बैठक झाली। यामध्ये बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय बर्गे यांनी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे असा 15 ऑगस्टच्या निमित्तानं बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा सर्वप्रथम तुम्हाला समजणार आहे की बघा आपले पैसे आता किती मिळणार आहे। बघा सर्वप्रथम बघा पैसे जमा सुरू झाले आहे। एकूण बघा 1400 कोटी रुपयाचे आता वाटप सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आता जिल्हे आणि अंदाजे निधी किती रुपये जमा होणार आहे आणि ती स्थिती तुमचे पैसे पडले की नाही आणि पेंडिंगला राहतं की अजून पडणार आता ही आता इथं सांगणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जिल्हा आहे म्हणजे यवतमाळ, हिच्यात बघा 220 कोटी रुपयाची निधी आता जमा करण्यात येत आहे आणि ती आता बघा इथं सुरू म्हणजे बघा आता थेट पैसे टाकून दिलेले आहेत, आता पैसे लवकरच जमा होण्यात येत आहे। त्यानंतर नागपूरमध्ये बी बघा 180 कोटी आणि त्यानंतर इथंही सुरू म्हणजे इथेही जमा केले म्हणजे आता पैसे टाकूनच दिले, आता तुमच्या खात्यात केव्हाही येणार आहे। चंद्रपूरमध्ये बी बघा 170 कोटी सुरू इथंही जमा झालेले आहे। गडचिरोलीमध्ये पैसे जमा झालेले आहे आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बी बघा आता सुमारे 150 कोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे आणि इथंही सुरू म्हणजे हप्ता आता टाकण्यात आलेलाच आहे बघा। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये बी 110 कोटी आणि इथेही सुरू म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, हे सगळ्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आता बघा काहीच वेळात आता संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यातनी पडून जातील बघा शेतकरी मित्रांनो। प्रक्रिया आता सुरू झाली आहे। त्यानंतर बघा बीड जिल्ह्यातही बघा 133 म्हणजे 130 कोटी इथेही सुरू म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, आताही इथेही जमा। लातूर जिल्ह्यामध्येही सुरू झालेली आहे, पर धाराशिव जिल्ह्यामध्येही सुरू पैसे टाकून दिले आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये बघा 95 कोटी म्हणजे इथेही सुरू करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यात बघा 80 कोटी जमा केले आहे आणि इथेही बघा आता सुरू आणि बघा नंदुरबारमध्येही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता जमा केलेले आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा केले आहे आणि वाशिम जिल्ह्यात बी 65 कोटी म्हणजे बघा इथेही सुरू केले आहे। शेतकऱ्यांचे पैसे टाकून दिले आहे, कोणत्याही वेळेला आता तुम्हाला SMS येऊ शकतो आणि आता प्रक्रिया बघा पैसे आता टाकण्यात येत आहे असे कोणते जिल्हे आहेत बघा। आता इथं आपण
आपण सर्वात आधी बघणार आहोत. सर्वप्रथम बघा छत्रपती संभाजीनगर इथं 90 कोटी टाकण्यात येत आहे आणि इथं प्रक्रिया बघा चालू आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे आता 2 ते 3 दिवसात आता जमा करण्यात येत आहे. त्यानंतर बघा जालना जिल्हा इथं ही प्रक्रिया चालू आहे. हिंगोली जिल्ह्यात बघा इथंही पैसे आता टाकण्यात येत आहे 2 ते 3 दिवसात. अमरावती जिल्ह्यामध्येही आता चालू आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आता ही प्रक्रिया चालू झाली आहे आणि भंडारी जिल्ह्यामध्ये आता हे पैसे टाकण्यात येत आहे आणि त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा. इथंही आता पैसे आता बघा 2 ते 3 दिवसात आता 15 ऑगस्ट निमित्तानं टाकून येत आहे. आता पेंडिंगवर बघा आता आता 15 ऑगस्टपर्यंत पैसे कोणते आता पडणार आता बघा 5 ते 4 दिवस लागणारे असे जिल्हे बघा सुमारे इथं सांगितले. सर्वप्रथम जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत. याच्यात बघा सर्वप्रथम आहे ठाणे. बघा या ठाणे जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्यांचे पेंडिंगवर पैसे आहेत. त्यानंतर पालघरवरही बघा इथं पेंडिंगवर म्हणजे बघा इथं 3 ते 4 दिवस लागू शकते. तर रायगड जिल्ह्यामध्येही पेंडिंगवर, मुंबई शहरमध्येही पेंडिंगवर, मुंबई उपनगरमध्येही पेंडिंगवर आणि नाशिकमध्येही असे पेंडिंगवर आता यायचे सांगू शकत नाही. बघा जे सुरू झालेले आता त्यांचे पैसे टाकून दिलेले आता आणि जे आता टाईम आता ते आता आज आज ते 2 दिवसातनी पैसे आता पडणार आता शेतकरी मित्रांनो. आता बघा इथं तुम्हाला सुमारे कळणार आहे बघा एकूण सुरू बघा 1400 कोटी टाकण्यात येत आहे. बघा प्रक्रिया 700 कोटी आता टाकत आज ते 2 दिवसात टाकण्यात येत आहे आणि पेंडिंगवर बघा शेतकरी मित्रांनो 5 ते तुमचे दिवसात 15 तारखेपर्यंत तुमचे पैसे पडून जातील. टोटल बघा 24 कोटीची निधी आता जमा करण्यात आहे. तुम्हाला आता सुमारे कळलं असेल की 2400 कोटी कसे मिळणार आहे आणि कोणाला पीक विमा पैसे जमा होत आहे आणि या शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे का? शेतकरी मित्रांनो इथं बघा महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा ज्यांनी वेळेत पीक विमा भरलेला आहे, ज्यांचे पीक विमा पाहणी झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान नोंद झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना बघा हे पैसे देण्यात येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे बघा कोणाला पीक विमा आता पैसे जमा होत आहे. बघा ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाही त्यांना काय बघा शेतकरी मित्रांनो इथे ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा काय कारणामुळे पैसे येत नाही याची ही महत्त्वाची बातमी म्हणजे बघा ई पीक पाहणी केली नाही, चुकीचे माहिती भरलेली आहे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही, पीक विमा भरलेला नाही, अशा शेतकऱ्यांना बघा पीक विमा आता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. पैसे आलेत नाही तर काय करायचे बघा घाबरू नका. बघा तुम्ही लगेच खाली करू शकता शेतकरी मित्रांनो. हिच्यात तुम्हाला सर्वप्रथम माहिती आपण देत आहे. बघा ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले नाही त्यांना काय करायचं आहे घाबरू नका. कारण बघा तुम्ही लगेच खाली करा, लेखी अर्ज करा किंवा बघा पीक विमा कंपनीकडून अर्ज किंवा किंवा कृषी मित्राकडे संपर्क साधा. म्हणजे बघा 44 वरच्या कॉल केला की बघा तुम्हाला कॉल करू शकता आणि तिथं माहिती विचारू शकता शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माहिती मिळायची असेल बघा आता शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट निमित्तानं आता शेतकऱ्यांचे पैसे मिळून जातील. तर आशा आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळून पूर्ण माहिती मिळाली असेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर करून जा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.